आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस नेते भाजपसाठी काम करणार कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। तर माजी मंत्री पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित यांच्याबाबतचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे दिले। या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी। 150 कार्यकर्त्यांची पत्राद्वारे काँग्रेस अध्यक्ष खरगेंकडे ही मागणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे। 2014 पासून सरकारनं नुकसान भरपाई 32,000 कोटी दिली आहे आणि आताही नुकसान भरपाई देणार। चंद्रकांत पाटलांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाकडून पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी। शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण प्रकरणामध्ये रितू तावडेंवर खटला सुरू असताना हा निर्णय। दरम्यान यापूर्वी रितू तावडेंनी दाखल केलेला डिस्चार्ज अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी हेरिटेज झाडांची कत्तल होणार। तर नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट दरम्यानच्या कामासाठी 800 झाडं तोडली जाणार। निसर्गप्रेमींची हरित लवादामध्ये धाव। पुढील सुनावणी आता 16 तारखेला होणार। तर झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करू, अंबादास दानवेंचा इशारा। माण तालुक्यातील पळपुटे या गावातील एका आजींनी 40 वर्ष वाढवलेल्या झाडांची कंत्राटदार आणि सरपंचांकडून अनधिकृतपणे वृक्षतोड म्हणजे पोटच्या लेकरांची हत्या। सयाजी शिंदेंची यावर प्रतिक्रिया। सोलापूर हैदराबाद विमानसेवा 17 एप्रिल पासून सुरू होणार। तिकीट बुकिंग सुरू। साधारणतः 3,800 रुपये सोलापूर ते हैदराबाद विमानसेवेसाठी प्रवाशांना मोजावे लागणार। सुरुवातीला आठवड्यातील 5 दिवस विमानसेवा सुरू असणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय। संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटलांचा पुढाकार। जेवढी झाडं तोडली त्याच्या 3 पट झाडं लावणार आहोत, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तसंच जवळपास 25 ते 30 हजार झाडं नाशिक शहरामध्ये लावणार असल्याची माहिती। तर खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्यांना आय कार्ड देणार, महाजनांची प्रतिक्रिया। सध्या अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झालाय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात। अवकाळी पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी जमीनदोस्त। शेतकरी कुटुंब अडचणीत, पंचनामे करून मदतीची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेलाय। पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। गोंदियामध्ये वादळासह पावसाची शक्यता। सलग 4 दिवस येलो अलर्ट। ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, नागरिकांना उन्हाच्या चटक्यांपासून सुटका। मात्र वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचाही इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे 530 हेक्टर क्षेत्र बाधित। ज्वारी, गहू, हरभरा आणि आंबा बागांना याचा मोठा फटका। नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल दराडे यांची ही प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18,000 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे या तालुक्यातील 234 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर। टोमॅटो पीक भुईसपाट। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांनाही फटका। कच्च्या विटा भिजून विटांचा अक्षरशः चिखल झालाय, तर काही विटा तुटल्या आहेत। शासनाकडून नुकसान भरपाईची आता मागणी।